संभाजी महाराजांचे शौर्य, बुद्धिमत्ता व विनम्रता हे गुण अंगीकारण्याची गरज. प्रणित मोरे यांचे प्रतिपादन. कारंजा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 367वी जयंती 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता कारंजा येथील छत्रपती शिवाजीनगर येथे रुद्रशंभू मित्रमंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांतील शौर्य, बुद्धिमत्ता व विनम्रता हे गुण अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रणित मोरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे मंगेश कडेल यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. तर पुढे बोलताना संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी किल्ले पुरंदर येथे झाला. मात्र पुढील अवघ्या 2 वर्षांमध्ये सईबाई यांचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, चिकित्सापणा आणि राज्यकारभाराचे सर्व गुण आत्मसात केले. त्यानंतर 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान सहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. वयाच्या 9व्या वर्षी संभाजी महाराजांना अंबरचा राजा जयसिंग यांच्याकडे राजकीय बंधक म्हणून राहण्यासाठी पाठवण्यात आले होते. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा राज्य आणि मुघल साम्राज्यामध्ये अनेक लढाया झाल्या. मराठा राज्याला आकार देण्यासाठी ते आवश्यक होते, तसेच त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेसाठी ते आदरणीय होते. संभाजीराजांनी राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सर्व बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर राज्यकारभार चालविला. म्हणून आजच्या युवकांनी संभाजीराजातील शौर्य, बुद्धिमत्ता व विनम्रता हे गुण अंगीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रुद्रशंभू प्रतिष्ठान व प्रणितभाऊ मोरे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.